आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय हो। लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा जय हो। छत्रपती जोशाबा विचार मंचाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड मुक्कामी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या किल्ल्याच्या पायथ्याशी मनुस्मृती या नीच ग्रंथाचे दहन करून इथली वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था नाकारून सर्व समाज व्यवस्थेला समान अधिकार देणारा संविधान हा ग्रंथ निर्माण केला आणि त्याच्यानुसार सर्वांनी त्या पद्धतीने चालावं या उद्देशाने लोकशाही निर्माण केली आणि आज त्याच लोकशाहीच्या मार्गाने आम्ही जे मानवतेला नीच मानणाऱ्या मनुस्मृतीचे ग्रंथाचे दहन करून आम्ही आज तो दिवस स्त्री मुक्ती दिन व मानव मुक्ती दिन हा मनुस्मृतीच्या प्रतिमेचे दहन करून साजरा करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शेजारी साजरा केला। यावेळी मधुकर बापू शेसवरे, मिलिंद कांबळे, इजाजभाई मोमीन, अशोक शास्त्री, राजू शास्त्री, धीरज कांबळे, उमेश मनापगोळ, रवींद्र कुरणे, मनोज सर्वदे, चंद्रकांत कांबळे, गौतम कांबळे, सोमनाथ जाधव, राजू बनसोडे, स्वप्नील कांबळे, विनोद कांबळे, सूरज कांबळे, चंद्रकांत कांबळे, हर्षवर्धन कुरणे, अक्षय कांबळे, लक्ष्मण कांबळे, विशाल रोकडे कांबळे, शुभम वाघमारे इत्यादी पदाधिकारी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतीय घटनेचे शिल्पकार यांनी 1927 रोजी म्हणजे 25 डिसेंबर 1927 रोजी महाड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन केलं आणि या वर्णव्यवस्थेला नाकारून बाबासाहेबांनी सांगितलं की ही मनुस्मृती या देशातल्या नागरिकांना न्याय देऊ शकत नाही, इक्वॅलिटी देऊ शकत नाही। या मनुस्मृतीचं मी जाहीर दहन करतोय। त्यानंतर बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहून या मानवतेला समान अधिकार, समान हक्क आणि स्त्रियांना सुद्धा जगण्याचा समान अधिकार दिला। या दिनानिमित्त आज मिरज शहरामध्ये आम्ही मनुस्मृतीचं दहन करून बाबासाहेबांनी दिलेला आदेश आज या ठिकाणी आम्ही पाळत आहोत। तरी सर्व तमाम नागरिकांना आम्ही सांगतोय की डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं हे कार्य लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये या पद्धतीनं विचारानं वाटचाल केली पाहिजे, एवढंच मी सांगतो। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतीय घटनेचे शिल्पकार यांनी 1927 रोजी म्हणजे 25 डिसेंबर 1927 रोजी महाड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन केलं आणि या वर्णव्यवस्थेला नाकारून बाबासाहेबांनी सांगितलं की ही मनुस्मृती या देशातल्या नागरिकांना न्याय देऊ शकत नाही, इक्वॅलिटी देऊ शकत नाही। या मनुस्मृतीचं मी जाहीर दहन करतोय। त्यानंतर बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहून या मानवतेला समान अधिकार, समान हक्क आणि स्त्रियांना सुद्धा जगण्याचा समान अधिकार दिला। या दिनानिमित्त आज मिरज शहरामध्ये आम्ही मनुस्मृतीचं दहन करून बाबासाहेबांनी दिलेला आदेश आज या ठिकाणी आम्ही पाळत आहोत। तरी सर्व तमाम नागरिकांना आम्ही सांगतोय की डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं हे कार्य लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये या पद्धतीनं विचारानं वाटचाल केली पाहिजे, एवढंच मी सांगतो। जय भीम। भाग घेतलेलं नाव सांगा।